नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायगर सर खेत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इंग्लिश मीडियमचा 80 मार्काचा पेपर झालेला आहे। त्यामध्ये आपण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तर बघा, कृतिकेसाठी सूचना दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत 5 ते आपल्याला फॉलो करायचे आहेत। आता विभाग पहिला आहे आपला गद्य। गद्यामध्ये बघा, प्रश्न पहिला आहे उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। तर पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारे वाक्य लिहा। 2 मार्क आहेत। तर पहिला आहे हात दाखवून अवलक्षण, आणि दुसरं वाक्य आहे पेललं नाही तेव्हा खाजगी झालं। तर या ठिकाणी हे जर तुम्ही 2 वाक्य लिहिले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार। तर हा आपला पॅराग्राफ होता। हा पॅराग्राफ तुम्ही बघू शकता। तर या पॅराग्राफमधून आपल्याला पुढचा जो आकृतिबंध आहे तो पूर्ण करायचा आहे। आकृतिबंधाला पण 2 मार्क आहेत। तर कार्डवर दाखवलेले वजन 181 पौंड हे उत्तर आहे। आणि इथं बघा 181 पौंड हे उत्तर आहे बघा इथं। तर या ठिकाणी बघू शकता हे आहे 181 पौंड। तर या ठिकाणी पुढचा आहे लेखकाची आस्था वाढवू लागलेले शब्द। तर तिथं आहे प्रोटीनयुक्त आणि चरबीयुक्त द्रव्य वगैरे। तर या ठिकाणी हे वाक्य लिहायचं आहे। आता स्वमत लिहिण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहायचे आहेत। आता इथं तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे की लेखकाने वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत। तर त्या ठिकाणी तिथं पूर्ण पॅराग्राफमधून तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे। तर तिथं तुम्ही पॅराग्राफमधून बघून लिहू शकता। पुढचा आहे प्रश्न पहिल्याचा आकडा आहे। तर आकृती पूर्ण करा। तर आकृती पण आपल्याला ह्या पॅराग्राफमधूनच पूर्ण करायची आहे। तर बघा, रेखा मावशीची कामे, पहिलं काम आहे भांडे धुणे करणे, आणि दुसरं आहे फरशी पुसणे। तिथं थोडं माझ्या रायटिंगमध्ये थोडी मिस्टेक झाली होती, फरशी पुसणे। तर या 2 मार्क आहेत। तर बघा, जर तुम्ही व्यवस्थित वाचन केलं ना, तर तुम्हाला उत्तर हे करू शकतात। पुढचं पेज आहे आपलं दुसरं, याला पण 2 मार्क आहेत। चौकटी पूर्ण करा। आता चौकटी पूर्ण करा, पूर्ण हे तुम्हाला पॅसेजमधूनच लिहायचं आहे। आता पहिला आहे दार उघडणारा, अभिषेक। कोण आहे अभिषेक? याला अर्धा मार्क आहे। फरशी पुसणाऱ्या रेखा मावशी, याला अर्धा मार्क आहे। तिसरा अभिषेकचा आत्तेभाऊ सुमित, याला अर्धा मार्क आहे। आणि स्वच्छतेची भुक्ती, याला आहे चौथा। तर याला आहे अर्धा। असे 4 झाले, किती झाले त्याला 2 मार्क्स। पुढचा आहे स्वमत। स्वमत, सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर करावा। या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ। तर आपल्याला अर्थ काय, आठवड्यातून सायकल का चालवावी, तर ते तुम्हाला काय समजलेलं आहे ते तुम्ही स्पष्ट करायचं आहे आणि तुमच्या शब्दात लिहायचं आहे। तसं मी मुद्दे दिलेले आहेत, तर तुम्ही ते लिहू शकता। आता प्रश्न पहिल्याचा आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। याला 2 मार्क आहेत। आकृतिबंध पूर्ण करायचा आहे। शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणारा शक्ती, मानसिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती, हे उत्तर लिहायचं आहे। आणि हे पण आपल्याला हे पॅराग्राफमध्येच उत्तर आहे, कुठं शोधायचं नाही। नंतर आहे टिप लिहा। आता शिक्षणाचे चांगले परिणाम, तर ते परिणाम काय ते तुम्हाला टिपद्वारे लिहायचं आहे। ते तुमच्या शब्दात जरी लिहिलं आणि तिथं वरती पॅराग्राफमध्ये त्याचे मुद्दे अनुसरण तुम्ही लिहिलं तरी चालेल। इथं बघा, मी तुम्हाला पॉईंट लिहून दिलेले आहेत। प्रश्न दुसरा आहे पद्य विभाग। तर पद्य विभाग, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे। एका शब्दात उत्तर लिहायचं। एकच शब्द। पहिला आहे आपला कवीच्या सर्वस्व असलेली गोष्ट हात आहे। दुसरा आहे कवीचा जवळचा मित्र अश्रू, याला बघा 2 मार्क आहेत। फक्त 2 शब्द लिहायचे आहेत। आणि ही कविता आहे 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले। तर या कवितेवर आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत। आता पुढचा आपण जर बघितला,
त्याच्यातला आपला दुसरा आहे कृती पूर्ण करा. तर कवीचा पहिला आहे कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहायची आहे. त्याच्यातला कवीमध्ये आपल्याला आशावाद, तर आशावाद बघा हे आपल्याला 2 ओळी दाखवायच्या आहेत. कवितेच्या 2 ओळ्या बघा, तर इथे आहेत, इथं तुम्ही बघू शकता. तर हा तुम्हाला प्रयत्नवाद आणि आशावाद हे इथून लिहायचं आहे. नंतर दारिद्र्याकडे दुसरा आहे दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. तर दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे. का जे दारिद्र्य म्हणजे गरीबकडे गहाण पडलेले हात आहे त्या शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे इथं. नंतर तिसरा आहे पुढील शब्दाचा अर्थ लिहा. दारिद्र्य म्हणजे गरीब, त्याचा अर्थ आहे हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, सहाय म्हणजे मदत आणि दुनिया म्हणजे जग, हे तुम्हाला तिथे लिहायचं होतं. नंतर आहे चौथा कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य. आता जीवनाचं सत्य तुम्हाला काय या कवितेत समजलेलं आहे ते स्पष्ट करायचे आहे तुमच्या भाषेत. तर तिथं तुम्हाला 2 मार्क आहेत. प्रश्न दुसऱ्याचा आकडा आहे. यामध्ये अंकीला मी दास तुझा किंवा स्वप्न करू साकार. तर या 2 कवितेचं तुम्हाला हे करायचं आहे. तिथं 1, 2, 4, 6 आणि 8 मार्काला आहे. टोटल हा प्रश्न तुमचा 8 मार्काला आहे. तर 2 कवितेतून तुम्हाला कोणताही करायचा आहे. तर इथं मी प्रस्तुत कवितेचं कवी कवयित्री संत नामदेव हे घेतलेलं आहे. अंकीला मी तुझा दासमध्ये संत नामदेव कवी आहेत त्याचे. आणि प्रस्तुत कवितेचा विषय आहे तर विठ्ठल भगवंताची जी भक्तिभावाने जी ओढ असते ते तिथं स्पष्ट केलेलं आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण तुम्ही लिहायचं आहे आणि दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. वनवा लागेस वनी पाडस चिंतित हरणी या वाक्याचा तुम्हाला तुमच्या याच्यात सरळ अर्थ लिहायचा आहे. तर वनवा म्हणजे वनामध्ये आग लागल्यास आपल्या पिलाच्या पायी हरिण म्हणजे चिंतित असतं, त्याबद्दल तुम्हाला लिहायचं होतं. आणि प्रस्तुत कवितेचा शब्दांचा अर्थ लिहायचा. माता म्हणजे जननी किंवा आई किंवा जन्मजाती, कनवाळू म्हणजे करुणामय किंवा दयाळू, काज म्हणजे कार्य किंवा काम आणि धेनू म्हणजे गाय. तर या ठिकाणी मी पुढचे यायचं स्वप्न करू साकारचे याचं मी विभव म्हणजे धन किंवा संपत्ती, शक्ती म्हणजे ताकद, विश्व म्हणजे जग आणि हस्त म्हणजे हात, हे मी तिथं लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा आहे टिपा लिहायचा आहे. तुम्हाला डॉक्टर होमी भाभाबद्दल लिहायचं होतं. यामध्ये 2 कृती सोडवायच्या होत्या. तर पंथीच्या अवधानातून जाता असताना एक कवितेतील व्यक्त झाले विचार स्पष्ट करायचे आणि थोड्याशा पानावर कसे वाढवावे. कॅक्टस या विधानाची यथार्थ जगणं कॅक्टसचं या पाठात तुम्हाला स्पष्ट करायचं की कॅक्टस वाळवंटात कसं जगतं. थोडंसं पाणी पडलं तरी ते पूर्ण फुलांनी कसं भरतं, पाणी का साठवतं, किती वेळ साठवतं. तर हे आपल्याला एक जीवनाचा अर्थ तिथं स्पष्ट होतो. विभाग चौथा आहे भाष्य आहे. तर यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती आहे तिथं. तर पहिला आहे चौथ्याचा आहे पुढील वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. शाबास, चांगले काम केलेस तू. तर हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य. दुसरा आहे मुलांनो रांगेत चला. आता मुलांना रांगेत चला आहे दुसरा आहे. तर याचा आहे आज्ञार्थी वाक्य. नंतर त्याच्यातला चौथ्याचा अमधला दुसरा आहे पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा. प्रत्येक वाक्याला 1 मार्ग आहे. पहिला आहे नकारार्थी करा. ही कल्पना चांगली आहे. तर त्याचं उत्तर आहे कल्पना चांगली नाही. दुसरा आहे जगात सर्व सुखी असा कोण आहे. विधानार्थी करायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 मार्क आहेत. याच्यातून कोणतेही 2 करायचे. आपल्याला 3 दिलेले आहेत. तर पहिला आहे रममान होणे. त्याचा अर्थ मी लिहिलेला आहे तल्लीन होणे किंवा मग्न होणे. वाक्यात उपयोग करायचा आहे. तर वाक्य बघा अभ्यास करत असताना साई रममान होतो. दुसरं वाक्य आहे झोकून देणे. झोकून देण्याचा अर्थ आहे पूर्णपणे सहभागी होणे, मनापासून एखादे काम करणे किंवा कार्यात समरस होणे. असे 3 मी तिथं अर्थ घेतलेले आहेत आणि वाक्य मी साईटला घेतलेलं आहे. साईने स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिलं. तर तुम्ही तिथं वाक्यात उपयोग करू शकता. तिसरा आहे अंगाचा तिळपापड होणे.
तर अर्थ आहे अतिशय राग येणे किंवा संतापणे. आता त्याचा अर्थ मी लिहिलेला आहे. मी मराठीत नापास झालो हे कळल्यावर माझ्या अंगाचा तिळपापड झाला. मी फक्त इथं वाक्यात उपयोग करायचा आहे, तिथं आपल्या याच्याशी काही संबंध जोडायचा नाही आहे. त्याच्यातला आहे भाषिक घटकावर आधारित कृती. पहिला आहे शब्दसंपत्ती, तर त्याचा आहे समानार्थी शब्द लिहायचा आहे, त्याला 1 मार्क आहे. आता झाड, त्याचा आहे वृक्ष किंवा तरू लिहायचा आहे, त्याला अर्धा मार्क आहे. दुसरा आहे घर, गृह किंवा सदन लिहायचं आहे. तर हे झाले तुमचा असं दोन्ही वाक्य पकडून 1 मार्क होतो. नंतर आहे दुसरा त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहा, त्याला पण 1 मार्क आहे. दोन्ही पण आपल्याला लिहायचं. पहिला आहे प्रामाणिक, त्याच्या शब्दाच्या अगोदर फक्त अ लावायचा आहे, अप्रामाणिक. दुसरा आहे सावध, त्याच्यापुढे बे लावायचा आहे, बेसावध. पुढील आहे तिसरा, पुढील शब्द समोर एक शब्द लिहायचा आहे. तर 1 मार्क आहे समाजसेवा करणारा, तर त्याला आपण समाजसेवक म्हणतो, सोशल वर्कर. दुसरा आहे पुढील शब्दाचे वचन बदला, त्याला 1 मार्क आहे. रस्ता, त्याचे रस्ते येईल. आणि दुसरा आहे भिंत, त्याचा भिंती येतील. या दोघांमुळे 1 मार्क आहे. पुढं आहे अचूक शब्द ओळखा, तर अचूक शब्द ओळखायला आपल्याला गाराहानी, गाऱ्हाणी पहिली विलांटी आहे. तिसरा आहे गाऱ्हाणी, याला दुसरी विलांटी आहे. आणि ग्राहाणी, तर याच्यामधला आपला जो अंडरलाईन केलेला शब्दाच्या खाली जी रेस मारलेली आहे तो शब्द बरोबर आहे. दुसरा आहे प्रक्रिया, परक्रिया, प्रक्रिया आणि परक्रिया, तर आपला जो आहे पहिला शब्द बरोबर आहे. तर असे तुम्हाला इथं 2 मार्क आहेत. पुढील विरामचिन्हाची नावे लिहायची आहेत आपल्याला. पहिला आहे प्रश्नचिन्ह, त्याला प्रश्नवाचक आपण तिथं कंसात केलेलं आहे. दुसरा आहे अर्धविराम, तिसरा आहे उद्गारवाचक चिन्ह आणि चौथा आहे एकेरी अवतरण चिन्ह. आणि हे चिन्हाचे जे 4ही चिन्हाचे आपण व्यवस्थित बरोबर लिहिलं तर आपल्या 2 मार्क आहेत. प्रश्न 5वा उपयोजित लेखन आहे, याच्यामध्ये पत्रलेखन आहे. तुम्हाला सर्व तिथं पत्राचा मायना आणि कुणाला लिहायचा आहे, संपर्क दिलेला आहे, सर्व दिलेलं आहे. फक्त तुम्हाला इथं ऑप्शन पण आहेत पत्रलेखनाला, तुम्ही औपचारिक किंवा अनौपचारिक आहे, दोन्ही पद्धतीचे आहे बघा. तर या ठिकाणी तुम्ही पत्रलेखन करू शकता, त्याला मार्क होते 6. तर हे तुम्ही लिहिलं असेलच अशी आशा व्यक्त करतो. नंतर आहे पुढचा सारांश लेखन, हे त्यालाच ऑप्शन होतं. आता दुसरा आहे खालील कृतीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता यामध्ये जाहिरात लेखन आहे. या जाहिरात लेखनाला प्रश्न आहेत, एकदम तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. या ठिकाणी बघा पुढच्या पानावर प्रश्न दिलेले होते, किती 5 प्रश्न दिलेले होते आणि 5 प्रश्नाला तुम्हाला बघा 5 मार्क होते. आता 5 मार्क फक्त वाचायचं आणि लिहायचं होतं. आता जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क 200 रुपये आहे. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट 10 ते 15. तिसरा आहे उद्यानात फिरण्याचा कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर. आता जंगल भ्रमंतीचे ठिकाण तापोळा आणि आयोजक संस्थेचे नाव जंगल भ्रमंती संस्था आहे. आता बातमी लेखन, तुम्हाला बातमी तयार करायची आहे, तुम्हाला त्याचा पूर्ण तिथं मायना दिलेला आहे. कोण ज्येष्ठ प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ साहित्यिक आहेत श्री अरविंद मोरे, अध्यक्ष श्री सागर शिंदे, दिनांक 27 फेब्रुवारी, वेळ 10. तर या तुम्हाला याचं बातमी लेखन करायचं होतं. नंतर त्याला आहे कथालेखन. कथालेखन बघा तुम्हाला तिथं 1/3 दिलेलं आहे, 1/3 दिलेलं आहे. तिथं फक्त तुम्ही त्याचं शब्द तुमचे ॲड करून ती गोष्ट मोठी लिहायची होती आणि त्याला तुम्हाला शीर्षक द्यायचं होतं आणि बोध लिहायचा होता. या ठिकाणी तुम्हाला बातमी किंवा कथालेखन याच्यामध्ये ऑप्शन होतं, तर तुम्हाला याला 5 मार्क होते, एकदम सोपे असं. आता पुढचा आहे प्रसंग निबंध लेखन आहे. निबंध लेखनाला 8 मार्क आहेत. तर खालील कोणती एक कृती सोडवायची आहे, त्यामध्ये बघा आत्मकथन, प्रसंग लेखन या 2 याच्यावर तुम्हाला निबंध होतं. इथं प्रसंग लेखन तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे प्रसंग जेव्हा शालेय प्रजासत्ताक दिन आहे तिथं पूर्व तयारी, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगत याच्या आधारे तुम्हाला निबंध लेखन लिहायचं होतं. आणि खालचा आत्मकथन म्हणजे स्वतः बोलतोय असं, मी क्रीडांगण बोलतोय, तर क्रीडांगण अतिक्रमण, आजची स्थिती, खंत, टीव्हीचा प्रभाव, महत्त्व, गरज, आनंद याच्यावर आधारित हा निबंध लिहायचा होता. वैचारिक, मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर खालील विचारात घेऊन मुद्दे दिलेले आहेत. जबाबदार, नागरिक हक्क, कर्तव्यांची जाणीव, देशाच्या सदस्यतेचे ज्ञान, स्वतःचे वागणे
ह्याच्यावर तुम्हाला 8 मार्काला 3 ऑप्शन होते. 3 याच्यातून तुम्हाला फक्त किती लिहायचे होते, कोणतेही एक लिहायचं होतं, तुम्हाला ऑप्शन होतं. तर अशा प्रकारे हा इंग्लिश मिडियमचा मराठीचा पेपर आहे. तर तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तुम्ही जे प्रश्न आजचा जो पेपर दिलेला आहे त्याच्यामध्ये हे उत्तरं चेक करू शकता. धन्यवाद.